तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासमोर एक नवीन रचना घेऊन येत आहे. त्या रचनेचे नाव आहे यूज ॲज, यूज सिन्स आणि यूज व्हेन. असे 3 रचना आहेत की ज्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो. आणि हे परीक्षेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. 2 वाक्य एकत्र करण्याच्यासाठी या रचनेचा आपण वापर करतो, या कंजक्शनचा आपण वापर करतो. तर चला जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. आजच्या व्हिडिओचं नाव आहे यूज ॲज कॉमा सिन्स कॉमा व्हेन. यूज ॲज सिन्स आणि व्हेन. तर अशा प्रकारची रचना ही ॲज, सिन्स आणि व्हेन हे तिन्ही रचना एकाच अर्थाच्या आहेत. किंवा ह्याच्यामध्ये आपण आयसून आय सुद्धा घालू शकतो. यूज आयसोनाइज, ॲज, सिन्स आणि व्हेन हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, वेळेचा बोध करून देणाऱ्या ह्या रचना आहेत. आणि या रचना 2 वाक्ये एकत्र करण्यासाठी याचा वापर केला जातो. जर आपण नवीन असाल किंवा याच्यापूर्वी आपण व्हिडिओ पाहिले नसाल तर व्हिडिओ पाहून घ्या. या रचना तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा पडतात आणि तुमच्या पेपरमध्ये सुद्धा रचना पडत असतात. आणि म्हणून हा व्हिडिओ क्लिअर बघा. हा बेसमेंट आहे. बेसमेंट परफेक्ट होण्यासाठी या रचना बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग ह्या रचना परीक्षेमध्ये किंवा या रचना आहेत तरी काय बघा. आता हे इथं आता व्हेन काय आहे, आयज काय आहे, हे विशेषणे आपलं कंजक्शने आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे. सिन्स काय आहे, प्रिपोजिशने आहे आणि कंजक्शन बी आहे. हे आय सुद्धा प्रिपोजिशन आहे, कंजक्शन आहे. आणि व्हेन हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे आणि कंजक्शन सुद्धा आहे. असं प्रत्येकाचं 2-2 कार्य आहेत. He make the 2 type of acts as a preposition, as a conjunction, as a preposition, as a conjunction, interrogative pronoun and conjunction. तर आता ह्या ठिकाणी now here we are going to study as a conjunction. Conjunction means to connect the different type of sentence together and make a compound sentence or complex sentence. Now see, आता या रचनेमध्ये 2 प्रकारच्या घटना घडत असतात. 2 प्रकारच्या. कशा? मी वर्गात प्रवेश करताच विद्यार्थी उभा टाकली. टोल पडताच विद्यार्थी वर्गात आले. टोल पडताच गुरुजी वर्गातून बाहेर गेले. दार उघडताच फोनची रिंग वाजू लागली. अभ्यास संपताच आम्ही खेळायला गेलो. अंधार पडताच आम्ही घरी आलो. पाऊस सुरू होताच आम्ही घराच्या बाहेर, पाऊस पडत असताना आम्ही घराच्या बाहेर गेलो नाही. तर अशा प्रकारच्या रचना परीक्षेमध्ये, अशा प्रकारच्या रचना जर मराठीमध्ये असतात त्याच रचना इंग्रजीमध्ये असतात आणि त्याचं भाषांतर सुद्धा इंग्रजीमध्ये तुम्हाला करता येतं. तर एका पाठोपाठ घटना घडत असतात. पहिली घटना घडली की दुसरी घडते, दुसरी घडली की तिसरी घडते, म्हणजे एकानंतर एक, एकावर एक अशा आधारित अशा घटना असतात. 2 घटना असतात किंवा 2 पेक्षा अधिक घटना येऊ शकतात. तर पहा आता इथं कसं वाक्य आहे. आता बघा, ही केम आउट, छोट्या रचना. ही केम आउट, then the house COLLAPSED collapsed. बघा कसं वाक्य आहे. ही केम आउट, तो बाहेर आला. then the house collapsed, घर पडलं. आता मला सांगा, बाहेर येण्याची क्रिया अगोदर घडलेली आहे, नंतर घर कोलॅप्स होण्याची क्रिया घडलेली आहे ना. जी क्रिया अगोदर घडली त्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज, त्या वाक्याच्या सुरुवातीला सिन्स, त्या वाक्याच्या सुरुवातीला व्हेन. तिन्हीपैकी 3 कंजक्शनपैकी एक कंजक्शन तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास येत आहे. आणि म्हणून अशा 2 वेगवेगळ्या घटना घडत असताना जी पहिली घटना घडली त्या वाक्याच्या सुरुवातीला
आय सिन्स आणि व्हेन वापरा आणि कॉमा देऊन दुसरी घटना सांगणारे वाक्य जशास तसे लिहून टाका. तर मग पहा, मी दोन्ही घटनेखाली रेषा मारली आहे, केम आउट आणि कोलॅप्स्ड. पहा आता इथं कसं होईल, ॲज ही केम आउट कॉमा द हाऊस कोलॅप्स्ड, COLLAPSED कोलॅप्स्ड. हे देन शब्द निघून जाईल. देन म्हणजेच आयज आहे का. आता आयज काढा म्हणते आणि सिन्स वापरा म्हणतंय. मग काय करायचं, त्याच्याच ठिकाणी सिन्स ठेवायचं. SINCE सिन्स ही केम आउट कॉमा द हाऊस कोलॅप्स्ड, COLLAPSED कोलॅप्स्ड. झालं. आता सिन्स काढा म्हणतंय आणि व्हेन वापरा म्हणतंय. म्हणजे व्हेन ही केम आउट कॉमा द हाऊस कोलॅप्स्ड, COLLAPSED कोलॅप्स्ड. बघा अशा प्रकारे इथं 3 घटना आपण मांडले, 3 वाक्य रचना आपण केल्या आहेत. बघा, भूतकाळाचा संबंध भूतकाळाशी, केम आणि कोलॅप्स्ड लक्षात ठेवा. भूतकाळाचा संबंध भूतकाळाशी, काळाचं जर अनुकरण केलं तर पहिल्या वाक्यात जो काळ आहे तो दुसऱ्या वाक्यात तोच काळ नाही. लक्षात ठेवा. आता हे 99% सत्य असते की पहिल्या वाक्यात जो काळ केम भूतकाळात, साध्या भूतकाळात आहे, कोलॅप्स्ड हे सुद्धा दुसऱ्या साध्या भूतकाळामध्येच आहे. म्हणजे सडन क्रिया घडल्या आहेत. त्या ठिकाणी बाहेर येणे, लगेच घर पडणे, सडन क्रिया आहेत. सडन क्रिया अशा व्यक्त करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे कंजक्शन वापरावे लागतात. आता बघा, आता आपण संध्याकाळी झोपतो. संध्याकाळी झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये या भूत बघतो आपण, है की नाही. काय बघतो, भूत पाहतो, है ना. कसं, मी संध्याकाळी स्वप्नात भूत पाहिले, मला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये मी भूत पाहिले, आहे की नाही. कसं, किंवा मी दार उघडताच मला समोर भूत दिसले, है ना. कसं वाक्य होईल आता ते, द डोर ओपनड, OPENED, the door opened, then we saw a ghost, GHOST, दार उघडताच आम्ही भूत पाहिलं, असं वाक्य. आता ह्या ठिकाणी क्रिया कोणती आहे, ओपन करणे, उघडणे. काय उघडणे, दार उघडलं. दार उघडलं, काय अचानक क्रिया पुढे घडली की त्यांना एक भूत दिसलं, है ना. We saw a ghost. आता देण्यावर रेषा मारून टाका. मग आता कसं वाक्य, आता हे तुम्हाला कळलं असेल. इथं ओपन उघडण्याची क्रिया आधी घडली, नंतर भूतपणाची क्रिया घडली. म्हणजेच पहिलं वाक्य काय होईल, ॲज द डोर ओपनड कॉमा वी सॉ अ घोस्ट, GHOST घोस्ट. तर आयज काढा काय वापरा, सिन्स वापरा, SINCE सिन्स द डोर ओपनड कॉमा वी सॉ अ घोस्ट. आता काय करायचं, सिन्स काढा आणि का वापरा, व्हेन वापरा. व्हेन द डोर ओपनड कॉमा वी सॉ घोस्ट, GHOST फुल स्टॉप. बघा, ऐक नाही, व्हेन द डोर ओपनड कॉमा वी सॉ अ घोस्ट, आम्ही जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा भूत पाहिलं. आता तिन्ही रचनेचा अर्थ एकच आहे. ह्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. मूळ वाक्य कोणतं आहे, आता ह्याच्यातलं उपवाक्य कसे असं पडतं परीक्षेमध्ये, उपवाक्याला अधोरेखित करा,
आणि उपवाक्याला म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजला अधोरेखित करा किंवा मेन क्लॉजला अधोरेखित करा. जे वाक्य जोडलेलं आहे त्याला उपवाक्य म्हणायचं. हे जोडले वाक्य व्हेन द डोर ओपनर हे काय आहे? उपवाक्य आहे ना, डिपेंडंट क्लॉज आहे. आणि वी सॉ अ घोस्ट हे काय आहे? मेन क्लॉज आहे. काय आहे? मेन क्लॉज. असंही वाक्य परीक्षेमध्ये पडू शकतंय की मेन क्लॉजला अंडरलाईन करा आणि सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा अंडरलाईन करा. तर लक्षात ठेवायचं, दोन वाक्य असतात. जे वाक्य कंजक्शन जोडलं जातंय, जोड मारली जाते ज्या कंजक्शन, ते वाक्य उपवाक्य म्हणायचं आणि त्याच्या पुढचं वाक्य ते मेन क्लॉज म्हणायचं. तर मग आता ह्या ठिकाणी हे वाक्य हे काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हे काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि बाकीचं मग हे मेन क्लॉज है ना. हे काय झालं? मेन क्लॉज. आता इथून पुढे काय झालं? हे मेन क्लॉज. लक्षामध्ये. तर उपवाक्य आणि मुख्य वाक्य. उपवाक्य म्हणजे डिपेंडेंट क्लॉज म्हणजे ते वाक्याला त्या वाक्याला स्वतःचा अर्थ नसतो, ते वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. बघा कसं, व्हेन द डोर ओपनड, जेव्हा दरवाजा उघडला, वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. म्हणजे व्हॉट हॅपन्ड, काय घडलं. जेव्हा हे वाक्य तुम्ही पुढे लिहाल तेव्हा या वाक्याला अर्थ प्राप्त होतो है ना. आम्ही भूत पाहिलं, घटना इथं कर्ता क्रियापद आहे, कर्ता क्रियापद आहे आणि पुढे कर्म आहे. वाक्यांश आहे तो. कर्ता आहे, क्रियापद आहे आणि कर्म आहे. कर्ता आहे, क्रियापद आहे, वाक्यांश आहे. इथं कर्ता आहे आणि क्रियापद आहे, पण व्हेननं जोडलेलं आहे, जोड मारली आहे. म्हणून जोड मारल्यानंतर पुढे काय घडलं हे सांगतं पुढलं वाक्य. मग कसं होईल? व्हेन द डोर ओपनड, जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा काय घडलं, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे हे उपवाक्य झालं. आणि व्हेन वी सॉ ए घोस्ट, आम्ही भूत पाहिलं, हे मेन क्लॉज. ह्याला दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहायची आवश्यकता नाही, कारण ह्या स्वतःचा अर्थ. आम्ही भूत पाहिलं, आम्ही भूत पाहिलं आहे ना. असं हे याचा जर अर्थ लावला, जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा, वाक्याचा अर्थ पूर्ण नाही. तेव्हा काय झालं? मग आता पुढचं वाक्य तुम्हाला सांगा लागेल. काय झालं? भूत पाहिलं, काय झालं? अमुक अमुक झालं, काय झालं? तमुक तमुक झालं. ते जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे तुमचे जे दोन प्रश्न तयार झाले, अधोरेखित करा मुख्य वाक्यांशाला किंवा मुख्य वाक्यांश आणि उपवाक्यांश, डिपेंडंट क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज म्हणजे अवलंबून असणे, इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नसते, म्हणजे मेन क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. पहा दुसरं वाक्य घ्या आता. पहा पुढे. द रेन स्टार्टेड, द रेन स्टार्टेड, देन वी स्टॉप्ड टू गो आउट. बघा आता इथं पावसाळा सुरुवात झाली, आम्ही बाहेर जाण्याचं थांबवलं. पावसाळा सुरुवात झाली, स्टार्टेड, द रेन स्टार्टेड आहे ना, पाऊस सुरू झाला. आता पुढे स्टॉप्ड टू गो आउट, बाहेर जाण्यास आम्ही थांबवलं. म्हणजे कोणती घटना अगोदरची? पाऊस येण्याची, पाऊस पडण्याची घटना आधी यायची आहे. आणि म्हणून ॲज द रेन स्टार्टेड कॉमा कॉमा पुढे वी स्टॉप्ड STOPPED स्टॉप्ड टू गो आउट. आता बघा हे काय झालं? डॅश 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 मेन क्लॉज है ना. आणि इतका काय झाला? हा सबऑर्डिनेट क्लॉज. बघा जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा आम्ही घरीच थांबलो है ना. जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा आम्ही घरीच थांबलो. आता काय करा? आयच काढून टाका आणि काय वापरा? सिन्स वापरा. SINC सिन्स द रेन स्टार्टेड कॉमा वी स्टॉप्ड STOPPED वी स्टॉप्ड टू गो आउट. पुन्हा आता
सिन्स काढा आणि काय वापरा, व्हेन वापरा. व्हेन द रेन स्टार्टेड, कॉमा, वी स्टॉप्ड, STOPPED, स्टॉप्ड, वी स्टॉप्ड टू गो आउट. झालं. आता मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला सर्वांना कळलं असेल. ज्या वाक्याची आपण जोड मारतो ते वाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज है ना. आणि त्याच्या पुढे कॉमाधून आपण दुसरं वाक्य लिहितो ते वाक्य म्हणजे मेन क्लॉज. त्या वाक्याला दुसऱ्या वाक्याला अवलंबून राहण्याची गरज नाही, त्या वाक्याला स्वतःचा अर्थ असतो. पण जेव्हा व्हेन किंवा कुठल्या कंजक्शनला जोड मारली जाते ते वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. जेव्हा ते वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते तेव्हा ते वाक्य असते उपवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज. दुसरं वाक्य पहा. They reached railway platform, कॉमा, काय घडलं मग तिथं, द ट्रेन लेफ्ट, देन द ट्रेन लेफ्ट, LEFT. बघा आता इथं दोन क्रिया आहेत. एक प्लॅटफॉर्मला पोहोचण्याची, नंतर गाडी निघण्याची है ना. आता पोहोचल्यानंतर गाडी निघाली, देन द ट्रेन लेफ्ट है ना, देन द ट्रेन लेफ्ट. आता काय होईल, ॲज म्हणजे ही क्रिया अगोदर घडली ना, ॲज they reached, reached the railway platform, the railway, RAILWAY, the railway platform, PLATFORM, कॉमा. आता पुढे हे निघून जाईल. पुढे काय झालं, द ट्रेन लेफ्ट है ना, गाडी निघाली. हे बघा राहीन. आता हे काढा आणि काय वापरा, सिन्स वापरा. सिन्स दे रीच्ड द रेल्वे स्टेशन, रेल्वे प्लॅटफॉर्म, कॉमा, द ट्रेन लेफ्ट है ना, गाडी निघाली. आता सिन्स काढा, काय वापरा, व्हेन वापरा. सिन्स काढून काय वापरा, व्हेन दे रीच्ड द रेल्वे स्टेशन, रेल्वे प्लॅटफॉर्म है ना, कॉमा, आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा काय लिहिली, द ट्रेन लेफ्ट, फुल स्टॉप, LEFT. तर अशा प्रकारचे या रचना आहेत, 3 रचना आहेत. आता इथं तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न तयार झाले. एक उपवाक्यांश ओळखता आला, एक मेन क्लॉज ओळखता आला, आणि तिन्ही कंजक्शन पैकी कुठलंही एक कंजक्शन पडलं तर ते तुम्हाला वाक्य बनवता येतंय. किंवा कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे कंजक्शन वापरा तर तुम्हाला वापरता येतंय. दुसरं वाक्य घ्या, We entered the room. Then the phone started ringing. The phone started ringing. है ना, म्हणजे फोन वाजायला सुरुवात झाली किंवा फोनची रिंग वाजायला सुरुवात झाली. आता पहिली घटना काय आहे, प्रवेश करण्याची. पहिली घटना कोणती आहे, प्रवेश करण्याची आहे. आणि त्याच्यानंतर
रिंग वाजायला सुरुवात झाली. अशा दोन घटना हा ना. तुम्हाला कळतंय अंडरलाईन करायचं त्या घटनेच्या क्रियापदापुढे समोरासमोर अचानक ह्या घटना घडत आहेत. जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ घडत असतात अचानक सडनली, तेव्हा साधा भूतकाळ वापराव. काही ते ईडी परती आहे, इथे ईडी परती आहे, लक्षात ठेवायचं आहे ना. साधा भूतकाळ आहे अटेल, इथे साधा भूतकाळ, इथे साधा भूतकाळ. साधं वाक्य वापरायचं जर समोरासमोर समोरासमोर अचानक क्रिया घडत असतील तर साधा भूतकाळ वापरायचे. बघा आपण लगेच खोलीमध्ये प्रवेश केला, लगेच घंटी वाजायला सुरुवात झाली, लगेच क्रिया पुढली घडली आहे ना. म्हणजे एका सडन ॲक्शन आहे ना. आता काय करायचं, प्रवेश करण्याची क्रिया आधी घडली म्हणून काय करायचं, ॲज वी एंटर्ड द रूम कॉमा हे देन निघून जाईल. द फोन स्टार्टेड रिंगिंग है ना. आता हे वाक्य काय झालं, उपवाक्य झालं. हे वाक्य काय झालं, मेन क्लॉज, MENCLAUSE हा मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज है ना. इंडिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज. आणि ज्यानं जोड मारली जाते ते काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज है ना, सबऑर्डिनेट क्लॉज. आता काय करायचं मग तुम्हाला सर्वांना, पहा कळालंय ना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आयज काढून टाकायचे, का वापरायचे, सिन्स, SINC सिन्स वी एंटर्ड ENTR द रूम कॉमा द फोन स्टार्टेड रिंगिंग. हे बघा सिन्सला रेषा मारून हे वाक्य काय करा, अधोरेखित करा. त्याच्या पुढे लिहा सबऑर्डिनेट क्लॉज है ना, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि फोन स्टार्टेड मेन क्लॉज. कळलं. आता मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला कळला असेल. ज्या वाक्याला स्वतःचा अर्थ असतो ते म्हणजे मुख्य वाक्यांश म्हणजे मेन क्लॉज है ना. आणि जे वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं ते म्हणजे उपवाक्यांश है ना, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. आता सिन्स काढा आणि का वापरा, व्हेन वापरा. व्हेन वी एंटर्ड द रूम कॉमा द फोन स्टार्टेड रिंगिंग है ना. आता हे वाक्य काय झालं, मेन क्लॉज. आणि बाकीचं दुसरं पहिलं ह्यांचं वाक्य उपवाक्यांश म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. त्याला काय म्हणायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. आणि बाकीचं वाक्य मेन क्लॉज. व्हेरी गुड. दुसरं वाक्य पहा, द सन. बघा सूर्य उगवला, द सन रायजेस, द सन रायजेस, RISES, द सन रायजेस. देन द birds come out from the nest. NEST, नेस्ट म्हणजे घरटे है ना. सूर्य उगवतो लगेच पक्षी घरट्यातून बाहेर येतात, असं वाक्य आहे. आता इथं सूर्य उगवण्याची क्रिया आधी घडलेली आहे, नंतर पक्षी बाहेर येण्याची क्रिया घडलेली आहे. असे दोन क्रिया आहेत. द सन रायजेस देन द बर्ड्स कम आउट. इथं कम्स नाही, लक्षात ठेवा, कम आउट, कारण बर्ड्सची अनेक वचनी आहे ना, अनेक वचनी करता आहे. मग ह्याचं सर्वनाम काय आहे, दे आहे. दे, मग देच्या पुढे कमला कम्स येत नाही. जर इथं समजा बर्ड एक वचनी असेल तर इथं कम्स येत होतं है ना. म्हणून देन द बर्ड्स कम आउट फ्रॉम द नेस्ट. अशा प्रकारचं वाक्य आहे. सूर्य उगवतो, पक्षी घरट्यातून बाहेर येतात. सकाळ सकाळचा हा कार्यक्रम आहे. पहा पुढे. आता हे घटना कोणती आहे, पहिली घटना आहे. ह्यानं रेषा मारा. म्हणजे आज काय लिहायला का नाही, ॲज सन रायजेस कॉमा द बर्ड्स कम आउट.
कम आउट फ्रॉम दी नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे आहे ना. आता एवढा वाक्यांश आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम किंवा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि एवढा क्लॉज हा काय झाला, मेन क्लॉज आहे ना. इथं लिहायचं मेन क्लॉज म्हणजे एम सी म्हणजे मेन क्लॉज आहे ना. आता पुढे आयच काढून टाका. काय वापरा, सिन्स. सिन्स द सन रायजेस कॉमा द बर्ड कम आउट फ्रॉम नेस्ट है ना. हे वाक्य उपवाक्यांश आणि एवढं वाक्य हे मुख्य वाक्यांश. आता सिन्स निघून जाईल. आता का वापरायचं मग, का वापरायचं मग, सिन्सला रेषा मारून का वापरा त्या ठिकाणी, व्हेन वापरा. व्हेन द सन रायजेस कॉमा द बर्ड्स कम आउट. फुल स्टॉप. झालं की नाही. वेन द सन रायजेस द बर्ड कम आउट फ्रॉम द नेस्ट. अशा प्रकारे आता हे वाक्य म्हणजेच इतके एक वाक्य आणि त्यानंतर द बर्ड कम आउट फ्रॉम द नेस्ट हे दुसरं वाक्य म्हणजे मुख्य वाक्यांश. असे दोन वाक्य है ना. दुसरं वाक्य पहा. दुसरं वाक्य बघा. द चिल्ड्रन सॉ ए लॉंग स्नेक. The children saw a long snake, then they ran away. असं वाक्य आहे. मुलाने साप पाहिला, ते पळून गेली. आता इथं पाहण्याची क्रिया आधी घडली, नंतर पळून जाण्याची क्रिया नंतर घडली आहे ना. जी क्रिया अगोदर घडलेली आहे त्या क्रियेच्या पाठीमागं आय सुनाज लिहा, त्या क्रियेच्या पाठीमागं आयज लिहा, त्या क्रियेच्या पाठीमागं नोस व्हेन लिहा, आयज लिहा, सिन्स लिहा आहे ना. तर ही आधी घडली काय या ठिकाणी, आयज चिल्ड्रन सॉ a long snake, SNAKE, a long snake. Then निघून जाईल, they ran away. Full stop.